मित्रांनो, मी आलो आहे पालेगावला. हा रोड येतो बदलापूरवरून आणि इकडं MIDC एरिया आहे. आणि इकडं तुम्हाला दाखवलं होतं ना मागच्या वेळेस नेवालीचा व्हिडिओ काढला त्यावेळेसच दाखवलं होतं. इथे रंगोली गार्डन आहे, इथे मी उतरलेलो आहे आणि हा एरिया भरपूर डेव्हलप झालेला आहे. तर हा एरिया मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे आज या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला प्लीज शेवटपर्यंत बघा. ही सगळी पाईपलाईन आहे नेवालीपर्यंत आणि पाईपलाईनच्या ह्या साईडला पूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे. हा एरिया कुठे येतो माहिती का? तुम्ही अंबरनाथला स्टेशनला उतरला ना, तुम्हाला शिवमंदिर लागतं. शिवमंदिरच्या पण पुढे एरिया आहे, म्हणजे स्टेशनपासून खूप लांब आहे. आणि बघा इथं बिल्डिंग्स वगैरे किती झालेल्या आहे. इथं स्टोअर वगैरे पण काय जिम आहे वाटतं, ते जिम झालेलं आहे. आणि तिकडे बघा किती उंच बिल्डिंग होते. पूर्ण एरिया मस्त डेव्हलप. मला पण आश्चर्य वाटलं होतं जेव्हा पहिल्यांदा मी इथं आलो होतो तेव्हा. एवढी डेव्हलपमेंट झाली, म्हणजे बदलापूर आहे ना तसं वाटतं. हा अंबरनाथचा आहे, हा एरिया एकदम टाकाटाक होणार आहे, एकदम मस्तपैकी. हां, हे जिम आहे वाटतं, जिम मॅजिक फिटनेस वर्ल्ड. हे बघा, फिटनेस वर्ल्ड एकदम मस्त होणार आहे एरिया. आतमध्ये मस्त बिल्डिंग वगैरे झालेलं बघा, तिथं दिसते का? पूर्ण बिल्डिंग वगैरे मस्त झालेलं आहे. हां, त्या ट्रिनिटी बिल्डिंग दिसते. आता पुढे जाऊन बघू आपण कसं डेव्हलपमेंट झालेली आहे. एक मात्र खरं की हा एरिया स्टेशनपासून थोडा लांब असणार आहे. तर तुमच्याकडे गाडी वगैरे असेल तर तुम्हाला इकडं सोयीस्कर पडेल. 2 व्हीलर 4 व्हीलर. बिल्डिंग्स बघा ना किती चांगल्या झालेल्या आहेत. भरपूर डेव्हलपमेंट होते. ती बिल्डिंग बघा किती उंच आहे, उंच बिल्डिंग होते एकदम. आतमध्ये गाळे वगैरे पण आहेत, रेसिडेन्सी पण आहे, गाळे पण आहेत. हा पूर्ण आणि मध्ये पण डेव्हलपमेंट होईल. ही बिल्डिंग कमीत कमी 24 मजल्याची होणार आहे का? तो 24वा मजला आहे, वरती 24-25 मजली होणार आहे. आता आपण साईडला जाऊन बघूया. इथं द पेंटिकॉस्टल मिशन चर्च अंबरनाथ हे चर्च आहे का? मोठा हॉल आहे चर्चचा. संडेला असेल. कन्व्हेन्शन ग्राउंड पेंटिकॉस्टल मिशन चर्च तिथं वर दिलेलं आहे. चलो पुढे जाऊन बघूया. तेव्हा इथं सगळीकडे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसतील या बिल्डिंगच्या. ही पण बिल्डिंग बघा किती उंच झाली मस्तपैकी. खाली गाळे आहेत, गाळे भरपूर आहेत तिथं. आणि ह्या साईडला बघा. आणि आज प्रजासत्ताक दिन आहे. सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. मी त्या दिवशी शूट करतोय. कदाचित उद्या येईल हा व्लॉग. तिकडे काहीतरी प्रोग्राम चालू आहे. इथं मोक्ष नाव दिलं, मोक्ष या बिल्डिंगला. या बिल्डिंगला मोक्ष नाव दिलं. आतमध्ये तर भरपूर बिल्डिंग झाल्या, भरपूर एकदम भरपूर. आणि खूप उंच उंच बिल्डिंग झाल्या, अशा नाही की खूप छोट्या. खूप उंच उंच बिल्डिंग झालेल्या आहेत. एरिया मस्त डेव्हलप होणार आहे. रोड पण सिमेंटचे झालेले आहेत. थोडे इथलाच रोड नाही आहे, पण सिमेंटचे रोड झालेले आहेत पूर्ण. इथं बघा कसं मेडिकल वगैरे झालेले आहेत, दुकानं वगैरे झालेले. आता आपण या साईडला जाणार आहोत. पुढे भरपूर बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत. दुकानं वगैरे झाले. लोक राहायला आलेली तिथं आणि भरपूर बिल्डिंग्स बनत चाललेले आहे. 1-2 वर्षात पूर्ण हा एरिया डेव्हलप होऊन जाईल. दवाखाना वगैरे पण आहे, छोटे छोटे क्लिनिक. आणि ऑब्विसली अंबरनाथमध्ये स्कूल्सची कमी नाही, कॉन्व्हेंट स्कूलची कमी नाही. हॉस्पिटल्स पण आहेत. मेन म्हणजे स्कूल्स आणि हॉस्पिटल्स हे 2 लोक बघतात.
ह्या 2 गोष्टी जवळ पाहिजेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटल पण अंबरनाथमध्ये आहे वाटतं, कदाचित आहे, विचारावं लागेल, मला पण नक्की माहीत नाही कारण मी इथला नाही आहे अंबरनाथचं. मित्राला विचारतो कोणाला तरी. पण हॉस्पिटल्स आहेत अंबरनाथमध्ये, स्टेशन जवळच आहेत आणि स्कूल्स कॉन्व्हेंट वगैरे आहेत, त्यामुळं टेन्शन नाही. हायस्कूल ॲडमिशन ओपन बोलले ना, स्कूल वगैरे आहेत. आणि इथं समोर छोले भटुरेवाला आहे. छोले भटुरे दिल्लीला भेटतं जास्त, आपल्या इथं छोले भटुरे भेटतात, पण माटुंग्याला भेटतं छोले भटुरे. वेस्टला भेटतं वाटतं, वेस्टला. दुकानांची कमी नाही इथे, दुकानं वगैरे झालेली आहेत, बिल्डिंग्स पण झालेले आहेत. पुढे जाऊन बघायचं आहे. मागच्या वेळेस गाडीतून येतानाच मला कळलेलं की बाबा हा एरिया करायचा, आपल्याला शूट करायचा आहे कुठल्याही परिस्थितीत, कारण हा नवीन एरिया एकदम न्यू. विश्वनाथ चौकाच्या इथं आलेलो आहोत आपण. विश्वनाथ चौक, किराणा माल वगैरे आहे दोन्ही साईडला, किराणा मालची दुकानं आहेत. हा समोर विश्वनाथ चौक. ॲक्सिस बँक आणि 24 आवर मेडिकल. इथून झालेलं आहे. या साईडला पण स्टार केमिस्ट मेडिकल. काही रस्त्यांचं काम राहिलेलं आहे आणि ते पण होऊन जाईल. एवढी डेव्हलपमेंट झाल्यानंतर तेवढं थोडी ठेवणार आहे. पूर्ण पुढं माझ्या मते 1-1.5 किलोमीटरपर्यंत डेव्हलपमेंट झालेली आहे. बघू, बिल्डिंग्स वगैरे झालेलं आहे. मी फक्त मॅपमध्ये बघितलेलं आहे, आता पुढे जाऊनच कळेल. पण सगळ्या नवीन बिल्डिंग्स आहेत, सगळ्या एकदम, एकही जुनी बिल्डिंग आहे, सगळ्या नवीन बिल्डिंग, एकदम न्यू करिंग एरिया आहे. समोर पण मेडिकल आहे आणि बिल्डिंग बघा, मस्त उंच बिल्डिंग झाली आहे. या पाण्याच्या टाकीच्या बाजूलाच आहे. इथपर्यंत एरिया. एक गोष्ट इथे दिलेली नाही, 1 to 2.5 BHK होम्स. तुम्हाला फोन करावा लागेल, कुठं भाव नाही लिहिलेला, पण सेम भाव आला असेल जो बदलापूरला चालला आहे तो. कारण की इथं बघा डेव्हलपमेंट वगैरे सगळं झालेलं आहे, दुकानं वगैरे आहे, काय टेन्शन नाही आहे. आणि इथं पण गाड्या आहेत, नवीन बिल्डिंग आहे. रिगेलिया राज रिगेलिया फेज 2. रिगेलिया बिल्डिंगचं नाव आहे या दोन्ही. कुठेतरी बोर्ड दिसेल जिथे लिहिलेलं असेल, पण काही दिलेलं नाही आहे. पुढे जाऊन बघू कुठे लिहिलेलं असेल की बाबा काय भाव चाललेला आहे 2 BHKचा वगैरे, तुम्हाला सांगतो. पण मला हे कळत नाही की हा एरिया अंबरनाथचा एवढा मस्त डेव्हलप कसा काय झाला. म्हणजे अंबरनाथला मी जवळजवळ 91 पासून येते, पण अंबरनाथला तिकडे वेस्टला जास्त काही डेव्हलपमेंट नाही झालेली आहे इतक्या वर्षामध्ये. काही तो स्कायवॉक वगैरे झाल्या, पण एवढी डेव्हलपमेंट नाही. तसं अंबरनाथ आत्ता मात्र डेव्हलपमेंट व्हायला लागली तिकडे वेस्टला पण इकडे खूप लवकर झालेली आहे. त्याच्यापेक्षा पण जास्त डेव्हलपमेंट इकडे व्हायला लागली. जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. आणि सगळ्या खाली जागा पण ते पण जाणार, तिथं पण बिल्डिंग्स होणार एक ना एक दिवशी. आणि बिल्डिंग्स पण अशा तशा नाही, खूप चांगल्या बिल्डिंग्स. एरिया मला आवडला, खरोखर आवडला, मस्त एरिया आहे. हे बघा ना इकडे
पुढं पण तिथपर्यंत माझ्या मते 1-1.5 किलोमीटर आहे पुढं, तिथपर्यंत मला बिल्डिंग्स वगैरे दिसतात. रेस्टॉरंट, कटिंग सलून, किचन, पान शॉप. असे उंच उंच बिल्डिंग असल्या ना की सावली मस्त पडते एकदम. रस्त्याला चालताना मजा वाटते ना. बिल्डिंग उंच असल्या ना सावली 24 घंटे पडते. दोन्हीकडे उंच बिल्डिंग पाहिजेत, सावलीच सावली, टेन्शन नाही. पण झाडं पण पाहिजे तेवढी, झाडं पण लावली पाहिजे. झाडांशिवाय मजा नाहीत. एरिया पॉश नाही वाटत झाडांशिवाय. हे बघा, हा एरिया सुद्धा तुम्हाला दिसतं नाही, ते घाण वगैरे दिसते ना, हा पण एरिया राहणार नाही, हा पण डेव्हलप होणार. हे आता सध्या रस्ता तुम्हाला खराब दिसतोय, पण इकडे पण डेव्हलपमेंट होणार. काही काही फक्त गल्ल्या अधूनमधून जिथे रस्ता व्हायचा बाकी आहे. बाई इथं एका साईडचा रस्ता नाही झालेला, एका साईडचा झालेला, पण तो होईलच, ते राहणार नाही झाल्याशिवाय. इथे क्रिकेट खेळतात, ते क्रिकेटचा बॉक्स आहे, तो जाळी लावली ना, क्रिकेट आहे, टुर्नामेंट चालू आहे. समोर बोर्ड लिहिलेलं ना बा, या बिल्डिंगच्या खाली तिथे लिहिलेले 1 BHK 25 lakhs. 25 म्हणजे 26 लाख धरून त्याला. आणि खाली जवळजवळ 44.99 lakh. 25.99 आणि 44.99 lakh इथं समोर लिहिलेलं आहे. बिल्डिंग बघा किती मस्त, किती फ्लॅट असतील यामध्ये बघा, विचार करा. भरपूर फ्लॅट असतील, पूर्ण स्क्वेअरमध्ये ती बिल्डिंग, भरपूर फ्लॅट असणार. खूप मोठी सोसायटी होणार ती. आणि खाली गाळे पण आहेत. इकडं पण ही पण नवीन बिल्डिंग आहे. हे बघा इकडे या साईडला. इथे तुम्ही आला ना, तुम्हाला ठिकठिकाणी सेल्स ऑफिस दिसतील. तर अंबरनाथ स्टेशनवरून एक 30-40 रुपये घेतील माझ्यामते प्रति सीट, इथपर्यंत पोचाल. आणि इथं बघा सेल्स ऑफिस समोरच आहे. तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्ही इथे येऊन विचारपूस करू शकता. हे एक बिल्डिंग मस्त वाटते, प्रिशियस इम्पेरियल. मोठी बिल्डिंग आहे, मोठी सोसायटी. आणि इथपर्यंत रिक्षा येतात, त्यामुळे टेन्शन नाही. आता मी पण पहिल्यांदा इथं आल्यामुळं मला माहीत नाही किती वेळ लागतो रिक्षाला इथं यायला, तरी एक 20-30 मिनटं लागत असेल. पण जे शिवमंदिर आहे ना त्याच्या पुढचा एरिया आहे का, पुढे हा एरिया खूप. आणि असेच एरिया का डेव्हलप होतात, कारण की इथे जागा असते, त्यांना असे स्पेस, मोठे मोठे रोड बनवता येतात. पहिले कसे एरिया असायचे, तुम्ही अंबरनाथला तुम्ही जवळ स्टेशनवर जाता एकदम कंजेस्टेड एरिया आहे, किंवा बदलापूरलाही. पण जर जेवढे लांब झाला तुम्हाला असे मोठे मोठे रस्ते भेटतील, चांगले चांगले शॉप्स वगैरे. हे असे लांब एरिया असतात ना स्टेशनपासून, ते खूप चांगले डेव्हलप होतात. आता ह्या साईडला बघूया, मी लेफ्टला आलेले वेगळ्याच रोडवर. पाठीमागं मटन चिकनची दुकान होती, जी पहिले होतात. डेव्हलपमेंट होऊन व्हायला लागली की लगेच चिकन मटनची दुकान होतात. इकडं पण चांगलं वाटतंय, डेव्हलपमेंट दिसते. ह्याच्या आधीची गल्ली तिथं नाही, तिथं पण होईल. दीप्ती स्काय सिटीची इथे मी बिल्डिंग, सोसायटी वगैरे एकदम मस्त झालेल्या आहेत. स्टार्टिंगला आलं होतं ना, तिथून समोरून आलं होतं, समोरून तो उंच दिसतंय ना, तिथून आलं होतं. तिकडून असं फिरून इकडं मग हा रोड केला, मग इकडं आलो. आणि तिथे समोर तो डोंगर दिसतो ना, चंदेरीच आहे, बदलापूरचा. बदलापूर लांब आहे, पण इथून तो दिसतो, सगळीकडून दिसतो तो. पनवेलवरून पण दिसतो तो डोंगर. आणि श्रीमलंगड पण आहे, श्रीमलंगड इकडेच आहे, त्याच रांगेमध्ये. म्हणजे हा जो रोड आहे ना, हा शिवमंदिरला पण जाऊ शकतो आणि तुम्ही स्टेशनला पण जाऊ शकता. इथून समोर बघा बिल्डिंग्स बघा, ह्या रोडला किती झाले. हा सरळ स्टेशनला जातो रोड. ह्या साईडला पण भरपूर बिल्डिंग झालेल्या आहेत. हा समोर स्मार्ट बाजार आहे, हा इथं स्मार्ट बाजार. जो स्टेशनला रोड जातो ना, त्या रोडवरच आहे स्मार्ट बाजार.
बिल्डिंग्स पण बघा उंच उंच ह्या साईडला सुद्धा. स्टेशन रोड आहे म्हणून वर्धा जास्त आहे बा. स्मार्ट बाजार, हा स्मार्ट बाजार आहे. आणि एकदा मी लेफ्टला पण जाऊन बघणार आहे तिकडं काय होतं आणि नंतर मग तिकडून स्टेशनला. आलो होतो मी कारमधून, आता परत कारकडे नाही जाणार, स्टेशनला जाणार. आज माझा मोबाईल भरपूर वेळा बंद झाला आहे, गरमी आहे ना त्यामुळं एकदम स्टॉप होतं, एकदम असेच गरम होतं मोबाईल, गरम. भरपूर मला मेहनत करावी लागली यावेळेस. नेहमीप्रमाणे लस्सी पिलो मस्तपैकी. लस्सी चांगली होती, 30 रुपये फुल. ही एक बिल्डिंग लांबून चांगली दिसते कलरमुळे. सगळ्या बिल्डिंगच्या खाली मेडिकल, कटिंग सलून, किराणा माल वगैरे आहेत. त्यामुळे शॉपचं म्हणजे मार्केटला तुम्हाला खास जाण्याची गरज नाही. आणि भाजीचे ठेले पण सगळीकडे आहेत, सगळीकडे म्हणजे सगळीकडं. त्यामुळं भाजीच्या ठेल्यांचं पण, आणि इकडे टेन्शन नसणार, गर्दी गजबज नसणार, गजबज जशी स्टेशन साईडला असते ना. पण हां, तुम्ही जॉबला वगैरे असाल तर तुम्हाला लांब पडेल हा एरिया, स्टेशनपासून लांबच आहे. तसं म्हणायला गेलं तर तुम्हाला रोज पैसे 20-30 रुपये लागतील असं समजा. आता मी लेफ्टकडं आलो, जसं मी तुम्हाला बोललो ना लेफ्टला जाईन. लेफ्टला किती डेव्हलपमेंट होते ते बघणार. पण इकडं पण बघा किती शांतता आहे, इकडं पण बिल्डिंग्स होतात आहे. हा एरिया फक्त खाली आहे, आणि इकडं शिव मंदिर आहे कुठेतरी. पण इकडं बघा ना पूर्ण बिल्डिंगचं जाळंच उभं राहिलं. समोर दिसतंय का, पूर्ण बिल्डिंगचं जाळंच उभं राहिले. तो रोड केला आपण तिकडचा, आता इकडचा रोड. जास्त पुढं जाणार नाही, तुम्हाला थोडं तिथपर्यंत जाऊन दाखवतो मी. पण ह्या साईडला बिल्डिंग जरा कमी आहे आणि गजबज कमी आहे, खाली रोड आहे. पण सगळ्या सोसायटी एकदम जबरदस्त दिसतात आहे. मी तुम्हाला सांगू ना, 24 लाखच्या पुढंच तुम्ही बजेट ठेवा, म्हणजे तुम्हाला इथं घर घेता येईल. जर फ्लॅट 1 BHK घेता येईल 23 ते 24च्या पुढेच. आणि त्यापुढं मग तुम्ही जेवढा घ्याल फ्लॅट तेवढा तुम्हाला भेटेल. झेंडा वंदन झालेलं आहे आपलं, राष्ट्रध्वज सकाळी त्यांनी इथल्या सोसायटीच्या लोकांनी फडकवला असेल. आज 26 जानेवारी ना, तेव्हा पूर्ण बिल्डिंग्स बघा, बिल्डिंग्स इकडं थोडं खाली आहे. आणि या साईडला तिकडं मात्र अजून ते सगळं बैठी घरं दिसतात तिकडं, आणि इकडं खाली आहे. तर इकडं जाण्यात काय अर्थ नाही. आता परत मागं वळायला पाहिजे त्या साईडला. ओके, थोडे इकडं दाखवून देतो तुम्हाला. हे बघा केवढ्या नवीन नवीन बिल्डिंग्स झालेल्या आहेत, मस्त. आता इथे 1 BHK लिहिलेले 22 लाख, म्हणजे 21.9 नाही लिहिले, तुम्ही 22 समजून जा. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट जरूर करा. लाईक शेअर सबस्क्राईब, फ्री चॅनल आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत टाटा बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.